afternoon, friends. Today's lecture we have discussed the data types. What is the data types? Data types allows to store the data values. That means to allocate the memory in computer system. So there are three types of the data types. So first one, primary, fundamental, derived data types, and last one, user defined data type. This is the three important data types are used in C language. So first data type is known as primary or fundamental data type. In these primary or fundamental data types, there are 5 different data types undercomes in these primary fundamental data types, such as integer, character, float, double, etc. These are 5 data types used. It is also known as fundamental data types or primitive data types. Okay, so many of them also extend data types such as long integer, unsigned long integer, and long double. So last lecture we have discussed the details of integer data types, and now today's lecture we have discussed once again floating point data types, or second data type is called a float data type. What is the meaning of float? Or when you use this floating point data type, floating point data type. Okay, so this is the next one data type. It is also called as floating point data type. When actual variable declared, and that time user required real results. So integer data type can't provide the real result. That's why there are used these real data types, or it is also known as floating point data type. This floating point data type helps provide to allocate the 4-byte memory as well as to display the real result. Okay, आता जेव्हा आपल्याला रिअल रिझल्ट दाखवायचे असतात, फ्लोटिंग पॉइंट और रियल नंबर आर स्टोर्ड इन 32 bit 6 digit of precision floating point. Suppose in the float, when using the float data type and declare the two variables such as x, y. So x divided by, consider here, x is equal to 10 and y is equal to 3. Now, आपण आता याच्यामध्ये कॅल्क्युलेशन जर असं केलं तर 10 भागिले 3 केलं तर 3 9. ओके, सो नाव नेक्स्ट वन वन्स अगेन वन राईट. इथं जे रिझल्ट जे येतात ते असे जेव्हा रिझल्ट दाखवायचे असतात त्यावेळेस त्याच्यामध्ये जो डेटा टाईप यूज केला जातो तेव्हा त्या डेटा टाईपला रिअल डेटा टाईप असं म्हटलं जातं. रिअल किंवा फ्लोटिंग पॉईंट डेटा टाईप असं म्हटलं जातं. ऑलवेज फ्लोटिंग पॉईंटमध्ये 32 बिट्स मेमरी यूज केली जाते. दॅट मीन्स 4 बाईट्स मेमरी अलोकेट केली जाते. आता ह्याच्यामध्ये 4 बाईट्स एवढी मेमरी अलोकेट करून दिली जाते आणि रिमेनिंगची मेमरी ती अवेलेबल ऑल युजर्सला अवेलेबल करून ठेवली जाते. त्याची जर रेंज पाहिली तर 1.7 E-38 to 1.7 E+38 इथपर्यंत हा डेटा व्हॅल्यू स्टोअर करून ठेवले जातात. म्हणजे 1.7 E-38 to E+38 एवढ्या व्हॅल्यू स्टोअर केल्या आणि ह्याची जर रेंज पाहिली तर 32 बिटमध्ये डेटा व्हॅल्यू स्टोअर करून ठेवतो. जर एखादा प्रेसिजन पॉईंट येत असेल तर ह्याच्यामध्ये असे 6 डिजिट एवढा प्रेसिजनमध्ये दाखवली जातात. दिस इज द 6 डिजिट व्हॅल्यू टू स्टोअर द कम्प्युटर सिस्टम. म्हणजे एक्झॅक्टली जे काही डेटा व्हॅल्यू आहेत त्या डेटा व्हॅल्यू दाखवण्यासाठी आपण कोणाचा यूज करतो तर या इंटिजरचा यूज करतो आणि ह्या फ्लोटचा यूज करतो. आणि फ्लोटमध्ये अशा प्रकारचे जे काय व्हॅल्यू येतात त्या व्हॅल्यू स्टोअर करून ठेवले जातात. नेक्स्ट वन, इफ ह्याच्यामध्ये जर आपण डेटा व्हॅल्यू स्टोअर करत असेल आणि ह्याच्यामध्ये जर मेमरी सफिशियंट नसेल तर त्याच्यापुढचा जो डेटा टाईप यूज केला जातो तो डेटा टाईप म्हणजे कोणता आहे तर फ्लोटिंग पॉईंट नंतर हा जो डेटा टाईप वापरला जातो तो डबल डेटा टाईप आहे. आणि डबल डेटा टाईप कशासाठी वापरला किंवा पर्पज काय आहे. नेक्स्ट वन, डेटा टाईप इट इज ऑल्सो कॉल्ड एज डबल डेटा टाईप. आणि या डबल डेटा टाईपमध्ये काय आहे तर त्याच्यामध्ये 64 बिट मेमरी अलोकेट केली जाते. 64 बिट दॅट मीन्स 8 बाईट मेमरी अलोकेशन केली जाते. ओके, 8 बाईट मेमरी अलोकेशन. आणि ह्या 8 बिटचे किती बिट्स होतात 64. आणि जेव्हा 64 बिट मेमरी अलोकेशन केली जाते तेव्हा त्याच्यामध्ये 14 डिजिट्स हे प्रेसिजन पॉईंट्स यूज केले जातात. ह्या 14 डिजिट्समध्ये हे जे काही प्रेसिजन्स आहेत
म्हणजे सपोज if we have used 10 divided by 3, so 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 13 14 like this 14 digits are stored data value किंवा प्रिसिजनमध्ये ह्या सपोर्ट करण्यासाठी जो डेटा टाईप यूज केला जातो त्याला काय म्हटलं जातं, डबल डेटा टाईप असं म्हटलं जातं. डबल डेटा टाईपचा यूज करून युजरचा जो डेटा आहे किंवा मॅक्झिमम डेटा व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी त्या डबल डेटा टाईप्स यूज केला जातो. सगळ्यात शेवट आपण पाहतोय म्हणजे कॅरेक्टर डेटा टाईप. ॲक्च्युअल हे झाले डिजिट्सशी रिलेटेड. जेव्हा कॅरेक्टर स्टोअर करायचे असतात सिस्टीममध्ये तेव्हा त्याच्यामध्ये नेक्स्ट पण जो डेटा टाईप यूज केला गेला तो म्हणजे कोणता आहे, कॅरेक्टर डेटा टाईप. आणि हा कॅरेक्टर डेटा टाईप काय सपोर्ट करतो किंवा काय यूज केला जातो, अ सिंगल कॅरेक्टर कॅन बी डिफाइन्ड ॲज अ कॅर. जेव्हा सिंगल कॅरेक्टर आपण डिफाईन करतो तेव्हा त्याच्यामध्ये जो डेटा टाईप यूज केला तो म्हणजे कॅर. इट इज ऑल्सो कॉल्ड एज कॅरेक्टर डेटा टाईप. And character are usually stored 8 bit, and these character are usually stored 8 bit data values, or it allocates the 1 byte memory allocations for the stored character data values. Next one, 1 byte internal storage. Okay, 1 byte or 8 bit for internal storage. इंटरनल स्टोरेजसाठी तिथं हा जो डेटा व्हॅल्यू आहे तो डेटा व्हॅल्यू अलोकेट करून ठेवत असतो. नेक्स्ट वन पहा, याच्यामध्ये द क्वालिफायर साइनड ऑर अनसाइनड मे बी एक्सप्लिसिटली अप्लाइड टू कॅरेक्टर. आता ह्याच्यामध्ये साइनड अँड अनसाइनड हे दोन्ही क्वालिफायर यूज केले जातात. ओके, दिस इज द क्वालिफायर. अँड त्याच्यामध्ये साइनड जे असतात ते ऑलवेज -127 128 टू प्लस 127 ह्याच्यामध्ये व्हॅल्यू डिस्प्ले करत असतो. सो अनसाइनड जे आहे ते 0 to 255 एवढ्या डेटा व्हॅल्यू स्टोअर करून ठेवण्यासाठी यूज केला जातो. म्हणजे युजर जेव्हा डेटा व्हॅल्यू स्टोअर करतोय तेव्हा त्याच्यामध्ये साइनड आणि अनसाइनड यूज केले जातात. अनसाइनड हा टोटल नंबर ऑफ बीट यूज करतो 8 आणि त्याच्यामध्ये ऑलवेज तो डेटा व्हॅल्यू स्टोअर करतो तो पॉझिटिव्ह, तो कधी निगेटिव्ह व्हॅल्यू स्टोअर करत नाही. आणि जेव्हा आपल्याला साइनड पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची असतात ओनली टू डिस्प्ले पॉझिटिव्ह व्हॅल्यू, दॅट टाईम वी हॅव यूज दिस अनसाइनड डेटा टाईप. नाव नेक्स्ट वन, लास्ट वन जो आहे तो डेटा टाईप म्हणजे वाईड डेटा टाईप. आणि हा वाईड डेटा टाईप काय इंडिकेट्स करतो, तर हा वाईड टाईप हॅज नो व्हॅल्यू. दिस इज द युजली आर द स्पेशली टाईप ऑफ फंक्शन. ओके, सो वाईडला कुठल्याही प्रकारचे व्हॅल्यू नाही. हा लास्ट वन जो डेटा टाईप आहे दॅट इज कॉल्ड एज वाईड डेटा टाईप. हा एम्प्टी डेटा टाईप आहे. इट हॅज नो व्हॅल्यू. इट हॅज नो व्हॅल्यू. ओके, त्याला कुठल्याही प्रकारच्या व्हॅल्यू नाही. हा जनरली फंक्शनसाठी यूज केला जातो आणि फंक्शनमधनं त्याचे जे काही डेटा व्हॅल्यू आहे त्या डेटा व्हॅल्यू स्टोअर करून ठेवण्यासाठी यूज केला जातो. ओके, द टाईप ऑफ फंक्शन इज सेड टू वाईड वेन इट डझंट रिटर्न एनी व्हॅल्यू. जर फंक्शन कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू रिटर्न करत नसेल किंवा फंक्शन करून कुठल्याही प्रकारची व्हॅल्यू रिटर्न करून घ्यायची नसेल तर त्यावेळेस त्याच्यामध्ये जो डेटा टाईप यूज केला जातो तो म्हणजे कोणता असतो, वाईड. वाईड इट इज अ एम्प्टी डेटा टाईप ऑर इट इज अ टोटली टू रिटर्न नथिंग एनी व्हॅल्यू. दॅट टाइम दिस वाईड डेटा टाईप्स आर यूज्ड. ओके, दिस इज द 5 basic fundamental data types discussed in this lecture. So now आता आपण त्याचा एक चार्ट पाहूयात की ॲक्च्युअल कुठला डेटा टाईप किती व्हॅल्यू किती मेमरी अलोकेशन करतोय. पहा, पहिला आहे तो इथं फर्स्ट वन टाईप, सेकंड वन साईज, थर्ड वन रेंज. ओके, सो टाईप पहा, त्याच्यामध्ये कॅरेक्टर और नेक्स्ट वन साइनड कॅरेक्टर, its size 8 bit, that means 1 byte. Okay, and range is -128 to plus 127. Next one, second data type, that is called as unsigned character.
its storage capacity same as it is a 1 bit, that means 8 bit, that means 1 byte, and its data storage value is 0 to 255. Okay. Third one is there, integer, or it is also called as signed integer, and they are allocated 16-bit memory. Next, its storage capacity -32,762 plus 32,767 x1. Next, त्याच्यानंतर unsigned short integer, and they are allocated 16-bit memory once again, and its value 0 to 65,535. It is a unsigned integer. Then next one, त्याच्यानंतर आहे unsigned short integer, its storage allocation is 8 bit. Okay, this is the exactly storage allocation, unsigned short integer, and its memory allocation signed short integer, and it's -122 plus 127 unsigned. Then unsigned short integer, once again 8 bit, that means 1 byte, and its storage capacity 0 to 255. Then now next one, unsigned short integer, signed long integer, signed long integer, 32 bit, that means 4 byte, and its storage capacity -240 plus 240 74 83 6467. Now next one, signed short, signed long integer, unsigned long integer, and they are located once again 32-bit memory allocation, that means 4 byte, and its storage capacity is 0 to 42, 94, 96, 72, 95. And next one, next data type is there, float data type. That means they are allocated once again 32-bit memory allocation, and its storage range is 1.7e minus 38 to 1.7e plus 38. Okay, then now next one, double, that means 64 bit, that means 3.4, and now here 3.4 minus 38. So here 1.7 e minus 308 to 1.7 e plus 308. And last one, long double, and this memory allocation is 80 bit, that means 10 byte. Okay, this is the last one, 10 byte, and its memory allocation is 3.4 e minus 4932 to 3.4 e plus 4932. Okay,
All these data types are used in C language. Okay, now first one, character, signed integer. It allocates 8-byte memory allocation, 8-bit memory allocation, and its range -128 to +127. Unsigned character, it is a 8-bit, 1 byte. That means they are only accepted. Positive value they cannot accept, negative value. Then signed integer, that means they are accepted 16-bit memory, 30 minus 32 7682 plus 27 32 767. Okay. सो अशा प्रकारे मेमरी अलोकेशन केलं जातं आणि त्या मेमरी अलोकेशन यूज करून आपण स्टँडर्ड अनसाइंडेड शॉर्ट ह्या प्रकारचे डेटा व्हॅल्यू जे आहेत त्या डेटा व्हॅल्यू आपण स्टोअर करून ठेवू शकतो. सो इथे इंटिजर आहे 16-bit 32,768 ते 32,767. अनसाइंडेड इंटिजरमध्ये 16-bit पण तो झिरोमधनं निगेटिव्ह व्हॅल्यू घेत नाही. सायलेंट शॉर्ट इंटिजरमध्ये 8-bit मेमरी अलोकेशन करतोय, तो मायनस प्लसमध्ये घेतोय. अनसाइंडमध्ये 8-bit यूज करतोय पण तो ओनली फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू एक्सेप्ट करतोय. सायलेंट लॉंग इंटिजरमध्ये परत तसंच की तो फक्त पॉझिटिव्ह एज वेल एज निगेटिव्ह घेतोय. अनसाइंडमध्ये फक्त तो पॉझिटिव्ह घेतोय. त्याच्यानंतर फ्लोट, डबल आणि लॉंग डबल हे डेटा टाईप यूज केले जातात की ज्यावेळेस लार्ज मेमरी अलोकेशन असते त्यावेळेस ह्याच्यामध्ये हे डेटा टाईप्स यूज केले जातात. सो स्टॉप नाव. इथं हा डेटा टाईप्स हा कन्सेप्ट आपला कंप्लीट झाला. नेक्स्ट लेक्चरला आपण व्हेरिएबल्स पाहूयात. ओके.